मराठी चित्रपटांना थिएटर किंवा शोज मिळत नसल्याची नेहमी तक्रार केली जाते, परंतु दशावतार या चित्रपटानं थिएटर गाजवलंय। बॉक्स ऑफिसवरती जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे शो प्रेक्षकांची मागणी पाहता थिएटर मालकांनी आता वाढवलेले आहेत। नवीन संकल्पना घेऊन एक धमाल मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। हास्य आणि कौटुंबिक नात्यांचा संगम असलेला हा सिनेमा स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबरला प्रदर्शित झालाय। आर्यन खानची वेब सिरीज द बॅड्स ऑफ बॉलिवूड सध्या चर्चेचा विषय ठरते, कारण सिरीजमधील एक सीन तुफान व्हायरल होतोय। यामध्ये समीर वानखेडेची खिल्ली उडवलेली दिसून येते। यावर आता समीर यांची पत्नी क्रांती रेडकरने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सवर निशाणा साधलाय। गायिका झुबिन गर्ग यांचं 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झालं। यानंतर आता त्यांच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। गायकाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेकडो चाहते आणि त्यांचे लोकप्रिय गाणे गाताना दिसून येत आहेत। निलेश साबळे आपला पहिला चित्रपट चंद्रकांता घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ते केवळ नायक म्हणूनच नाही तर लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम करतायत। अभिनेता भाऊ कदमनं निलेश साबळेचं कौतुक करत नव्या चित्रपटाबाबत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत। निलेश हा अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक माणूस आहे। तो एवढ्या समर्पणानं काम करतोय म्हणून त्याला नक्कीच यश मिळणार आहे, यामध्ये शंका नाही आहे। त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या यशासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो असं सुद्धा भाऊ कदम म्हणालाय। जॉली LLB 3 या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय। अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या जुगलबंदीनं प्रेक्षकांचं मन जिंकलंय, तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुद्धा धुमाकूळ घातलाय। बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं मुंबईमध्ये रेस्टॉरंट सुरू केलंय। यानिमित्त एका कार्यक्रमामध्ये एक शो आयोजित करण्यात आला होता, जिथे संजय दत्त त्याच्या पत्नीबरोबर ती स्टायलिश लुकमध्ये दिसून आला। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गायिका जुईली जोगळेकर हिनं गायलेलं आई अंबाबाई हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। दुरितांचा संहार करून 2 घडी घरी ये ग माय असं म्हणत जुईलीनं गाण्याची पोस्ट शेअर केली आहे। नवरात्रोत्सवात गौतमी पाटीलचं नवं गाणं सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। अंबाबाई गोंधळाला ये या गाण्याचे स्वर आहेत चंदन कांबळे यांचे हे स्वर असून रोहित जाधव यानं हे गाणं दिग्दर्शित केलंय।